नमस्कार मित्रांनो, तुम्ही जर 12वी नंतर इंजिनिअरिंगला ॲडमिशन घेणार असाल तर तुमच्यासाठी महत्त्वाची अपडेट आहे. JEE मेन सेशन 2 2024 या एक्झामसाठी रजिस्ट्रेशन फॉर्म सुरू झालेले आहेत. तर या व्हिडिओमध्ये मित्रांनो आपण सेशन 2 साठी फॉर्म कशा पद्धतीने भरायचा याबद्दलची माहिती जाणून घेणार आहोत. तसेच ज्या विद्यार्थ्यांनी सेशन 1चा फॉर्म भरलेला आहे त्यांना काय करायचं आहे त्याचीसुद्धा माहिती जाणून घेणार आहोत. त्यासाठी व्हिडिओ संपूर्ण पहा. चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. माहिती महत्त्वपूर्ण आणि उपयुक्त वाटल्यास आपल्या मित्रांना नक्की शेअर करायला माहिती विसरू नका. चला तर व्हिडिओ सुरू करूया. फॉर्म भरण्यासाठी NTA या वेबसाईटवरती यायचं आहे. jeeemain.nta.ac.in या ठिकाणी आल्यानंतर इथे नोटीस लावण्यात आलेली आहे. JEE मेन 2024 सेशन 2 रजिस्ट्रेशन विंडो ओपन. त्यानंतर लेटेस्ट न्यूजमध्ये ती लिंक आहे. या लिंकवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे सेशन 2 साठी रजिस्ट्रेशन करण्यासाठी. या लिंकवरती जसं तुम्ही इथे क्लिक करसाल तुम्ही इथे तुमच्यासमोर काही डिटेल दाखवण्यात येईल. तर या डिटेलमध्ये माहिती वाचू शकता. JEE मेन 2024 सेशन 2 द कॅन्डिडेट हू हॅव applied and successfully paid the examination fee for JEE मेन 2024 सेशन 1. ज्या विद्यार्थ्यांनी JEE मेन 2024 सेशन 1चा फॉर्म भरलेला आहे त्यांच्यासाठी इथे माहिती सांगण्यात आलेली आहे. तर ज्यांनी पेमेंटसुद्धा केलं होतं आणि एक्झामसुद्धा दिली त्यांच्यासाठी आहे. तर त्यांना काय करायचं आहे, तर जे काही तुमचा सेशन 1चा जे काही ॲप्लिकेशन नंबर आहे आणि जो काही पासवर्ड आहे त्या ॲप्लिकेशन नंबर आणि पासवर्डने तुम्हाला इथे लॉग इन करायचं आहे. लॉग इन केल्यानंतर त्यामध्ये तुम्हाला काय काय करायचं चेंजेस त्याच्यामध्ये पेपर चूज करायचा आहे. त्यानंतर मीडियम आणि एक्झामिनेशन स्टेट, त्यानंतर कोड ऑफ द इलिजिबिलिटी, त्यानंतर सिटी फॉर सेशन 2 म्हणजे सेंटर निवडायचं आहे. एज्युकेशनल क्वालिफिकेशन डिटेल टाकायचे आहे आणि जी काही एक्झामिनेशनची फी आहे ती फी तुम्हाला भरायची आहे. तर हे कोणासाठी आहे, ज्या विद्यार्थ्यांनी JEE मेन सेशन 1 2024चा फॉर्म भरला होता त्यांच्यासाठी. आणि ज्या विद्यार्थ्यांनी ते फॉर्म भरला नसेल त्यांना न्यू रजिस्ट्रेशन करायचं आहे. त्यानंतर दोज कॅन्डिडेट हू हॅव नॉट अप्लाइड अर्लियर नीड टू अप्लाय अफ्रेश ॲज पर शेड्यूल गिवन फॉर डिटेल कॅन्डिडेट मे रेफर टू द पब्लिक नोटीस. ज्या विद्यार्थ्यांनी सेशन 1चा फॉर्म भरला नाही त्यांना पब्लिक नोटीस रेफर करायची आहे आणि फॉर्म फ्रेशमध्ये भरायचा आहे. त्यानंतर खाली इथे महत्त्वाची आहे नोटीस, द कॅन्डिडेट आर नॉट अलाउड टू फिल दॅन वन ॲप्लिकेशन फॉर्म. म्हणजे एका फॉर्मपेक्षा जास्त फॉर्म तुम्हाला भरता येणार नाही. तसं आढळल्यास तुम्हाला जे काही फॉर्म आहे UFM म्हणजे तुमचा जे काही फॉर्म आहे तो अनफेअर समजण्यात येईल आणि तुमच्या विरुद्ध जे काही लीगल ॲक्शन आहे ते घेण्यात येतील. तर अशा पद्धतीची मित्रांनो इम्पॉर्टंट अशी माहिती आहे. त्यानंतर क्लोज करायचं आहे. आता सेशन 2 साठी रजिस्ट्रेशन करणार असाल आणि पहिलं अगोदर तर तुमचं सेशन 1 तुम्ही फॉर्म भरला असेल तर तुम्हाला इथे ॲप्लिकेशन नंबर जुना आणि पासवर्ड कॅप्चर टाकून लॉग इन करायचं आहे आणि थोडीफार डिटेल अपडेट करून फॉर्म कंप्लीट करायचा आहे. त्यानंतर जे विद्यार्थ्यांनी पहिल्यांदा फॉर्म भरत असाल लेफ्ट साईडला ऑप्शन आहे न्यू रजिस्ट्रेशनवरती क्लिक करायचं आहे. न्यू रजिस्ट्रेशनवरती क्लिक केल्यानंतर जे काही फी शेड्यूल आहे किंवा फी स्ट्रक्चर आहे फीचं ते संपूर्ण माहिती तुम्हाला इथे दिसेल आणि इन्स्ट्रक्शन वाचायचे आहे. टर्म्स ॲक्सेप्ट करून प्रोसीडवरती क्लिक करायचं आहे. त्या अगोदर जे काही डाउनलोड इन्फॉर्मेशन ब्राउचर आहे ते वाचायचं आहे. याला डाउनलोड करायचं आहे. संपूर्ण A to Z माहिती याच्यात दिलेली आहे. संपूर्ण माहिती वाचायची आणि यामध्ये जे काही महत्त्वाचं म्हणजे शेड्यूल राहणार आहे तर या शेड्यूलनुसार इथे पाहू शकता. आता सेशन 2चा आपलं शेड्यूल आहे. सेशन 1ची जी काही एक्झाम आहे आता सुरू आहे, सध्या काहींची झालेली आहे. तर आता सेशन 2मध्ये जर पाहिलं तर 2 फेब्रुवारी 2024 म्हणजेच कालपासून फॉर्म सुरू झाले आहेत. 2 मार्च 2024 फॉर्म भरू शकतात. टोटल 1 महिन्याचा कालावधी आहे. लास्ट डेट जी आहे 2 मार्च 2024 देण्यात आलेली आहे. जे काही पेमेंट्स आहे तुम्ही 11:50 करू शकता. अनाउन्समेंट ऑफ द सिटी 3rd वीक ऑफ द मार्च 2024 आणि ॲडमिट कार्ड जे आहे ते तुमचे 3 दिवसा अगोदर येतील. आणि डेट ऑफ एक्झामिनेशन जे आहे 1 एप्रिल ते 15 एप्रिल दरम्यान होईल. त्यानंतर डिस्प्ले ऑफ क्वेश्चन पेपर अटेंडेड बाय इथे दाखवण्यात येईल आणि त्यांचं फायनल रिझल्ट जे आहे ते 25 एप्रिल 2024ला लागणार आहे. त्यानंतर जे काही ड्युरेशन ऑफ द एक्झामिनेशन आहे सेशननुसार त्याची माहिती देण्यात आलेली आहे. इतर काही माहिती आहे तुम्ही इथे वाचू शकता. आता महत्त्वाचं म्हणजे जे विद्यार्थी फ्रेशमध्ये फॉर्म भरणार आहेत त्यांच्यासाठी खाली कमेंटमध्ये मी लिंक दिलेली आहे व्हिडिओची. त्या व्हिडिओची मदत घेऊन तुम्ही तुमचा फ्रेश रजिस्ट्रेशन फॉर्म भरू शकता. आणि ज्यांनी अगोदर फॉर्म भरला असेल सेशन 1 तर त्यांना काय करायचं आहे, फक्त लॉग इन करून थोडीफार डिटेल अपडेट करायची आणि फॉर्म भरायचा आहे. तर सेमच आहे दोन्ही, फक्त तुम्हाला जे काही एक्झाम आहे ते निवडायची आहे बरोबर आणि जे काही सेशन्स आहेत ते निवडायचे आहे. तर काही अडचणी असेल तर कमेंट करून अवश्य विचारू शकता. धन्यवाद संपूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल. जय हिंद, जय महाराष्ट्र.